मेमरी इज नथिंग बट द स्पेस इन विच यू आर गोइंग टू स्टोर सर्टन डेटा और इन्फॉर्मेशन. मेमरी म्हणजे काय? एक स्पेस आहे ज्या स्पेसमध्ये मी डेटा किंवा इन्फॉर्मेशन स्टोअर करणार आहे. सो बेसिकली वेन आय एम गोइंग टू जस्ट स्टोअर द इन्फॉर्मेशन इन टू द मेमरी, आय रिक्वायर्ड द ॲड्रेस. मला कुठे स्टोअर केलेली आहे त्याचा ॲड्रेस माहिती असायला पाहिजे, तेव्हाच मी त्याच्यापासून रिकॉल करू शकतो इन्स्ट्रक्शन किंवा मेमरी. सो इफ आय डोंट नो द ॲड्रेस, इट इज क्वाईट डिफिकल्ट फॉर मी टू रिट्रीव्ह द इन्फॉर्मेशन. म्हणजे जर आम्हाला माहिती नसेल की माझी मेमरी कुठे स्टोअर केलेली आहे, मेमरीमध्ये मी डेटा कुठे स्टोअर केलेला असेल, सो इट इज नॉट पॉसिबल फॉर मी टू रिट्रीव्ह. मला तिथनं डेटा बाहेर काढता येणार नाही. त्याकरता प्रत्येक मेमरीला ॲड्रेस दिलेला असतो, लोकेशन. मेमरी लोकेशनला ॲड्रेस आहे. सो दॅट वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट दिस वन. सो स्टॅक पॉइंटर म्हणजे काय? सो स्टॅक is a section of RAM. What is stack? Basically, stack is a section of RAM. There must be register inside the CPU to point to it. Okay, RAM जी मेमरी आहे, रँडम ॲक्सेस मेमरी, याचं एक पर्टिक्युलर सेक्शन आहे, त्या सेक्शनला आपण स्टॅक बनतो. आणि एक रेजिस्टर आहे सीपीयू मध्ये, सेंट्रल प्रोसेसिंग युनिटमध्ये तुमचा एक रेजिस्टर असतो. रेजिस्टर मीन्स मेमरी लोकेशन. तो रेजिस्टर जो आहे ना, तो त्या मेमरीला स्टॅकला पॉइंट करतो. Okay, and that's why the name of that stack register is stack pointer, as it is pointing towards the stack. The register used to access the stack is called as the stack pointer. The register which is used to access, okay, to store or to gain the data or retrieve the data from the stack is called as the stack pointer. The stack pointer is 8051 is only 8 bit wide. 8051 मध्ये जो stack pointer आहे त्याची साईज फक्त 8 bit आहे. Okay, which means that it can take a value between 00 to ff, and that's why you can access the memory from 00 to ff only. When the 8051 is powered up, the stack pointers contain value 07. So by default the value of stack pointer is 07. Okay, so default value काय stack pointer ची 07, आणि तुमचं पहिलं जे मेमरी लोकेशन असेल स्टॅक मधलं ते 08 ला सेव्ह होईल. सो वी हॅव जस्ट डिस्कस. आपण रॅम बघितलं तर रॅम मध्ये आहे ना, जो पहिला सेक्शन आहे तो काय आहे तुमचा? जनरल पर्पज रेजिस्टर, किंवा याला आपण काय म्हणतो? रेजिस्टर बँक. ओके, तशा 4 रेजिस्टर बँक आहेत तुमच्याकडे. रेजिस्टर बँक 0, रेजिस्टर बँक 1, रेजिस्टर बँक 2 आणि रेजिस्टर बँक 3. रेजिस्टर बँक 0 आहे, त्याचा लोकेशन किती पासून आहे? 00 टू 07. रेजिस्टर बँकचं 08 टू 0f. ओके, रेजिस्टर बँक 2 चं 1f. okay, sorry, 10, it is 10 to 17, and R3 is 18 to 1f. okay, so आता जर बघितलं मी stack pointer is by default stack pointer is pointing to the memory location 07h. okay, म्हणजे डिफॉल्ट लोकेशन काय स्टॅक पॉइंटरचं? 07. म्हणजे स्टॅक बनून जो एरिया यूज होतो, by default the stack area is R1, register bank 1. ओके, डिफॉल्ट बाय डिफॉल्ट मध्ये जो तुमचा स्टॅक आहे 8051 मध्ये, ओके, तो कोणता आहे? रेजिस्टर बँक 1. म्हणजे 08 पासनं 0f पर्यंतचे जे 8 रेजिस्टर्स आहेत ते तुमचे स्टॅक बनून यूज होतात. ओके, सो वेन दिस मीन्स दॅट द रॅम लोकेशन 08 इज द फर्स्ट लोकेशन यूज फॉर द स्टॅक बाय द 8051. आणि याच्यामुळे जे 808 लोकेशन आहे म्हणजे रेजिस्टर बँक 1 आहे. रेजिस्टर बँक 1 चं पहिलं लोकेशन दॅट इज 08 is that by default first location of the stack. The storing of CPU register in the stack is called as push. If I want to put certain data into the stack, then it is called as the push. And if I want to take the data from the stack, then it is called as the pop. Okay, so these push and pop instructions are used for storing the data as well as retrieving the data from the stack. In other words, the register is push onto the stack to save it and pop up from the stack to retrieve it. जर मला एखादा कंटेंट स्टॅक मध्ये सेव्ह करायचा असेल तर मी पुश इन्स्ट्रक्शन यूज करणार, आणि स्टॅक पासून मला तो रिट्रीव्ह करायचा असेल किंवा ती इन्फॉर्मेशन परत घ्यायची असेल तर आय कॅन यूज द पॉप इन्स्ट्रक्शन. द जॉब ऑफ द स्टॅक पॉइंटर इज व्हेरी क्रिटिकल वेन पुश अँड पॉप ॲक्शन्स आर परफॉर्म. ओके, आता इथं पुश केल्यानंतर तुमचा जो स्टॅक पॉइंटर असतो तो 1 ने इन्क्रीमेंट होतो. स्टॅक पॉइंटर इज इन्क्रीमेंटेड बाय 1. Why it is required? So if I am going to say this is my memory location 08. Okay, by default stack pointer चं काय असतं? 07. पण पुश इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट झाली की 07 वरनं कुठे जाणार? ते 08.
आणि 08 ला मला डेटा सेंड करायचा आहे सपोज 1111111 ओके, असा डेटा मला सेंड करायचा आहे. सो हा मी डेटा सेंड केलाय. त्यानंतर परत मला एक डेटा सेंड करायचा आहे. परत मी दिस इज फर्स्ट टाइम, दिस इज सेकंड टाइम आय एम गोइंग टू यूज द इन्स्ट्रक्शन push stack pointer. Okay, push something, push r like this one. So this stack pointer if it is not incremented, जर सेकंड इन्स्ट्रक्शनला जर इन्क्रीमेंट झाली नाही तर हा इतकाच डेटा आहे ना परत ओव्हर राईट होऊन जाईल. मग तो 000000000 म्हणजे आधीचा जो डेटा होता तो निघून जाईल आणि नवीन डेटा येईल. आणि परत परत जर तेच आपण करत गेलो सो दॅट इज सो दॅट्स वाय इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट माय स्टॅक पॉइंटर शुड बी इन्क्रीमेंटेड. जर हा इन्क्रीमेंट झाला नाही तर तेच मेमरी लोकेशनवर परत ओव्हर राईट होत जाईल. म्हणून स्टॅक पॉइंटर प्रत्येक वेळेस तुम्हाला इन्क्रीमेंट करणं गरजेचं आहे पुश इन्स्ट्रक्शनला, सो दॅट द न्यू डेटा इज गोइंग टू बी स्टोर्ड ॲट द न्यू लोकेशन. नवीन जो डेटा आलेला आहे तो नवीन लोकेशनला स्टोअर होईल. तसंच पॉप इन्स्ट्रक्शनमध्ये जर स्टॅक पॉइंटर डिक्रीमेंट झाला नाही तर काय होईल, तोच डेटा तुम्ही परत 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 सेम डेटा इज गोइंग टू बी रिट्रीव्ह, परत परत तोच डेटा तुम्हाला मिळेल. आणि त्याकरता तुम्हाला काय करायचं आहे, स्टॅक पॉइंटरला एकनी कमी करणं गरजेचं आहे. सो दॅट प्रोग्राम इज ऑलरेडी रिटन इन टू द मायक्रो कंट्रोलर. इट इज अ बाय डिफॉल्ट प्रोग्राम. Okay, so basically this is my stack pointer. So stack pointer is a 8-bit register. My stack pointer is a 8-bit register. So 8-bit register मध्ये आता इथं तुम्हाला दिसतंय which means that it can take the value from 00 to FFH. Okay, आता 8-bit register जो असतो ना त्याच्यामध्ये व्हॅल्यूज किती जातात, 8 बिट म्हणजे 8 बिट असतील त्या. 1 बिट मीन्स आयदर 0 or 1. ओके, इट इज कॉल्ड 1 बिट. 1 0 किंवा 1 1 जो असतो त्याला काय म्हणतो आपण 1 बिट. तसंच 8 बिट रजिस्टर मध्ये असेल 0 0, एक तर याची व्हॅल्यू 0 0 0 0 0 0 0 0 म्हणजे याची व्हॅल्यू किती झाली 0 0. ओके, सो इट्स व्हॅल्यू इज 0 0. स्टॅक पॉइंटरची पहिली जी व्हॅल्यू आहे ती काय असेल तुमची 0 0 8 बिट रजिस्टर मध्ये असल्यामुळे. आणि त्याच्यानंतरची व्हॅल्यू असेल मग ती असू शकते 0 0 0. आता सपोज इफ यू वॉन्ट टू जस्ट look at the various values of this one. So what you are going to do, its first value will change now. It is now 1. ओके, आता याची व्हॅल्यू काय होऊ शकतं 1 होईल. त्याच्यानंतर याची व्हॅल्यू 1 वगैरे असं आहे. आणि जी फायनल व्हॅल्यू मिळेल तुम्हाला, सो व्हॉट इज द फायनल व्हॅल्यू, याची मॅक्झिमम व्हॅल्यू किती असू शकतं तुमच्या याच्यामध्ये 1 1 1 1 1 1 1 1. ओके, सो 4 1 that is called as F. Okay, 4 1 is called as F, means you have what 0 0 0 0. हा F कसा झाला तर त्याकरता मी तुम्हाला एक्सप्लेन करतो बिकॉज इट इज इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड द कन्सेप्ट राईट नाउ. सो बेसिकली व्हॉट हॅपन, माय डेटा आय हॅव 8 बिट मायक्रो कंट्रोलर. माझा मायक्रो कंट्रोलर काय 8 बिट मायक्रो कंट्रोलर आहे आणि 8 बिट डेटाची व्हॅल्यू किती असू शकते जास्तीत जास्त FF. मग पहिली जी व्हॅल्यू असेल ती 0 0, याला काय म्हणतो मी 0 0. त्यानंतर दुसरं काय येणार आहे 1, सो इट इज माय 0 1. देन 0 0 1 0, सो इट इज 0 2. देन 0 0 1 1, देन इट इज कॉल्ड एज 0 3. देन इट इज 0 1 0 1, so it is called as 4. Then it is 0 1 0 1, it is called as 5. Then it is 0 1 1 0, it is called as 6. Then it is 0 0 0 1 1 1, it is called as 7. And it is 1 1 1 0 0 0, it is my 8. Then 1 0 0 1, it is my 9. Then 1 0 1 0, it is 10. Okay, then 1 0 1 1, that is your 11. Then 1 1 0 0, that is your 12. Then 1 1 0 1, that is your 13. Then 1 1 1 0, it is your 14. And 1 1 1 1, that is your 15. Okay, so in case of hexadecimal number, as we don't have 10 11 12 like after your 9, हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम मध्ये 9 नंतर काय असतं ए, नंतर बी सी डी ई आणि एफ. सो एफ ची व्हॅल्यू काय झाली तुमची 1 1 1 1. ओके, म्हणजे 1 1 1 1 मीन्स काय, दिस इज द मॅक्झिमम नंबर विच कॅन बी स्टोर्ड. ओके, एकतर तो कसे असता मिनिमम काय झालाय तुमचा 0 0 0 0. आणि या मिनिमम आणि मॅक्झिममच्या मध्ये एवढ्या कॉम्बिनेशन तुम्ही स्टोअर करू शकता. सो माय मॅक्झिमम नंबर इज 1 1 1 1, दॅट इज कॉल्ड एज एफ. ओके,
हा झाला 4 बीट मीन्स इट इज 1 निबल, दिस इज 4 बीट. तसा माझी कॅपॅसिटी किती आहे 8 बीटची आहे, म्हणजे 8 बीट मध्ये काय येतो 0 to f 1 निबल आणि 0 to ff, this is 2 nibbles. Okay, so it is my 8 bit data. So 8 bit means this f, again it has 1 f, so I have 1111 म्हणजे 4 वेळेस, so 8 times 1 I am going to write, so it is called as ff. Okay, so this is how you can, your resistance can store the minimum value of 000000 and maximum value of 1111, that is ffh. Okay, so this is how your 8 bit data storage over there. Okay, so this is a stack pointer, and by reset, after reset the value is 07h. The value stored into the stack pointer points the first free stack address and permits stack availability. Okay, stack pointer मध्ये जी व्हॅल्यू दिलेली असेल ते तुमचं जो फर्स्ट फ्री आहे ना ऍड्रेस त्याची व्हॅल्यू हे करतो, and whether it is available or not, that is how you need to say. Stack pushes increment, stack pushes increment the value in the stack pointer by 1. Likewise stack pops means push जर instruction असेल तर stack pointer ची व्हॅल्यू 1 ने इन्क्रीमेंट होते आणि पॉप इन्स्ट्रक्शन असेल तर 1 ने डिक्रीमेंट होतो. Okay, upon reset and power on, the value 7 is stored into the stack pointer. Okay, so जेव्हा तुम्ही रिसेट करता तेव्हा स्टॅक पॉइंटर मध्ये जी व्हॅल्यू असते ती किती असणार आहे 7. 7 means what? Now how it is 7111, so it is 11100000. ही व्हॅल्यू आहे 7. ओके, ही जी व्हॅल्यू आहे ती 7 आहे. ती कशी 7 आहे तर 2 to the power 0, 2 to the power 1, 2 to the power 2, 2 to the power 3, 2 to the power 4, 2 to the power 5, 2 to the power 6 and 2 to the power 7. So again we are going to discuss one more thing. 2 to the power, आता suppose हा एक रेजिस्टर आहे. In that resistor again we are going to take one simple example. एक रेजिस्टर आहे हा, this is my 8 bit resistor. So just wait. Okay, so this is 1 2 3 4 5 6 7 and 8. This is my 8 bit resistor. So it is my bit 0, bit 1, bit 2, bit 3, bit 4, bit 5, bit 6 and bit 7. Remember one thing, रेजिस्टर जो असेल ना, रेजिस्टरच्या बीट ऑलवेज 0 पासून स्टार्ट होतील 0 to B7, means it is a 8 bit रेजिस्टर. ओके, 8 bit रेजिस्टर. आता या रेजिस्टर मध्ये जर व्हॅल्यू आहे तर ती कशी असतं, सो पहिला जो असेल ना त्याची व्हॅल्यू जी असेल, सो दॅट इज 2 to the power. ओके, ॲज आय एम युझिंग बायनरी नंबर सिस्टीम, सो इथे जी व्हॅल्यू स्टोअर होईल ना दॅट इज 2 to the power 0, दिस इज 2 to the power 1, 2 to the power 2, 2 to the power 3, 2 to the power 4, 2 to the power 5, 2 to the power 6 and 2 to the power 7. Okay, ही यांची व्हॅल्यू असेल. Okay, so now what is 2 to the power 0? If I am going to just use this one, 2 to the power 0 means 1. Anything raised to 0, that is 1. 2 to the power 1 means 2. It is 4. It is 8. It is 16. It is 32. This one is 64. And this is 128. Okay. Is it clear? Is it clear? Yes, sir. कारण हा दिस कन्सेप्ट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हा कन्सेप्ट खूप महत्वाचा आहे कारण याच्यावरनं आपल्याला रेजिस्टरच्या व्हॅल्यू, 8 बिट रेजिस्टर आपण काय म्हणतो, 8 बिट रेजिस्टर विल स्टोअर द व्हॅल्यू फ्रॉम 00 to 255. ओके, 8 बिट रेजिस्टरची मॅक्झिमम व्हॅल्यू किती असते 256. ओके, 8 bit register can store the value, 8 bit register can store the value of 0 to 255 means 256. ते 256 कसे येतात ते बघायचं आपल्याला. ओके, मग इथं काय येणार आहे, 2 to the power 7 ची व्हॅल्यू काय 128, ही 64, ही 32, हे 16, हे 8, हे 4, हे 2 आणि हे 1, या सर्वांची जर मी ऍडिशन केली, इफ आय एम गोइंग टू ऍड ऑल दिस थिंग, ओके, सो माय ऍडिशन इज 256. या सर्वांची ऍडिशन काय येतं 256. ओके, आणि आपल्या कम्प्युटर मध्ये चालू होतं 0 पासनं 255.
म्हणजे किती झाले ते 256. मग याच्यात डेटा जो स्टोअर करायचा आहे तो कसा स्टोअर होतो. सपोज माझ्या रजिस्टरमध्ये डेटा आहे. आता आपण काय बोललोय की याच्यामध्ये डेटा स्टॅक पॉइंटर कितीला डिनोट करतं 07 ला. 2 3 4 5 6 7. ओके, सो इट इज 1 1 1 0 0 0 0 0. ओके, मग याची व्हॅल्यू किती आहे 1. ओके, सो द व्हॅल्यू ऑफ फर्स्ट वन इज व्हॉट 1. पहिल्याची व्हॅल्यू किती आली तुमची, याची 1 असेल, याची 2, याची 4, 8, 16, 32, 64 आणि 128. ओके, मग याला मल्टिप्लाय करायचं. ओके, सो 128 into 0 0, 64 into 0 0, 32 into 0 is 0, 16 into 0 is 0, 8 into 0 is 0. Okay, and 1 into 4 is 4, 2 into 1 is 2, so 1 into 1 is 1. So when I am going to add all these three, okay, हे सगळ्यांची ऍडिशन केली तर येतं 7. ओके, म्हणजे 7 डिजिट जर मला लिहायचा असेल किंवा 7 digit is going to be stored into the computer. 7 is not going to be stored as a 7. 7 is going to be stored as a 0000111. 7 कसा स्टोअर होईल कम्प्युटर मेमरी मध्ये. कम्प्युटरला 7 माहिती नाहीये. कम्प्युटर 7 कसा आयडेंटिफाय करतो 0000111. ओके, दिस इज कॉल्ड एज LSB, least significant bit, and this is called as MSB, most significant bit. ओके, हे लक्षात ठेवा. 8 बिट रेजिस्टर मधली जी पहिली बीट आहे B0, दॅट इज कॉल्ड एज द लिस्ट सिग्निफिकंट बीट, आणि जी लास्ट बीट आहे B7, that is called as the most significant bit. Okay, and we are always reading from most significant bit to the least significant bit. So if I want to store 7, my 7 can be written as 0000111. Okay, so this is how the stack pointer will show 7 at the starting. Is it clear? कुठल्याही रेजिस्टर मध्ये व्हॅल्यू कशी डिनोट केल्या जाते ते लक्षात आलंय का तुम्हाला? Okay, now so again my 8051 has two modes. आपण बघितलंय की मायक्रो प्रोसेसर आणि मायक्रो कंट्रोलर मध्ये मेजर डिफरन्स काय आहे. मायक्रो प्रोसेसर मध्ये पॉवर सेव्हिंग ऑप्शन नसतात. ओके, आणि मायक्रो कंट्रोलर मध्ये पॉवर सेव्हिंग ऑप्शन दिलेले आहे. सो दॅट्स वाय इट विल लो कन्झ्युम, इट विल कन्झ्युम अ व्हेरी लेस पॉवर. पॉवर सेव्हिंग ऑप्शन मध्ये आहे ना, तुमचा मायक्रो कंट्रोलर बेस्ड सिस्टीम जे आहेत ते खूप कमी पॉवर कन्झ्युम करतात. Okay, so it has two modes. 8051 has two modes, power saving mode. This one is called as idle mode and second one is called as the power down mode. So 8051 has two power saving mode. The two power saving modes are enter by setting the idle and PD pin of the special function register PCON. So हे power setting mode मध्ये जे दोन मोड आहेत त्यातला पर्टिक्युलर एक सिलेक्ट करायचा असेल तर मला PCON register सिलेक्ट करावं लागतं, and through the PCON register I can select either ideal or PD mode. What is ideal mode and what is power down mode, that we are going to discuss. So basically ते आधी ते डिस्कस करण्याच्या आधी आपण बघू PCON रेजिस्टर काय. So PCON is called as the power control register. Okay, हा रेजिस्टर PCON stands for your power and CON means control. So this register used to control the power consumption of the microcontroller. That's why it is called as the PCON register. आता याच्यामध्ये जे आहेत ना, we can select the mode of operation. पॉवर डाऊन मोड मध्ये घ्यायची की आयडियल मोड मध्ये. तर या बीटला जर 1 केलं, सो इफ दिस फर्स्ट बीट इज 1 then it is in ideal mode, and if second bit is 1 then it is the power down mode. तुम्हाला दोन पैकी एकच यूज करावं लागेल. ओके, one, whatever the bit is 1, that particular option is selected. If I have written 1, then my microcontroller will operate in idle mode, and if I have selected as a 1 over here and this is 0, ही 0 केली आणि ही 1 केली तर माझं मायक्रो कंट्रोलर पॉवर डाऊन मोड मध्ये काम करेल. ओके, सो दिस इज जस्ट लाईक अ स्विच. ओके, जर स्विच करतो आपण, स्विच काय, जर स्विच ऑफ असेल, इथं जर ऑफ केलं मी 0 दिलं तर माझा हा आयडल मोड बंद आहे, आणि इथं पण 0 असेल तर दोन्ही मोड बंद आहे, म्हणजे मी पॉवर सेव्हिंग मोड मध्ये नाहीये. ओके, इफ आय एम गोइंग टू मेक देन आय एम इन द आयडल मोड. Okay, I will make it 0 and make it 1, then I am in the power down mode. So I can select the options over here. Power down mode मध्ये काय होतं, so what is going to be happen,
by setting the PD bit of the power PCON register from within the program, the microcontroller is set to power down mode. Okay, so if I want to set the microcontroller in power down mode, so what I can do, I simply have to write the commands like this one: PCON 0.0 is equal to 1. So my microcontroller is now in power down mode, thus turning off the internal oscillator and reduce the power consumption. मग त्या केसमध्ये काय होतं, द इंटरनल ऑसिलेटर इज गोइंग टू शट डाऊन. इंटरनल ऑसिलेटर बंद करतं आणि त्याच्यामुळे पॉवर कन्झम्पशन तुमचं कमी होऊन जातं. सो दिस इज बेसिकली द मायक्रो कंट्रोलर कॅन ऑपरेट using 2 volt power supply in power down mode. So basically we know that the microcontroller operate at 5 volt supply, but when it is in the power down mode, it can operate by using only 2 volt power supply in power down mode, while the total power consumption is less than 40 microampere. आणि पॉवर कन्झम्पशन जे होतं आपलं फ्यू मिली एम्पियर मध्ये होतं, 10 मिली एम्पियर और समथिंग, दॅट विल रेजिस्टन्स टू 40 मायक्रो एम्पियर, means 40 into 10 to the power minus 6 ampere. This to this extent the power consumption is reduces. Okay, then the only way to get the microcontroller back to normal mode is by reset. आणि या पॉवर डाऊन मोड न तुम्हाला बाहेर काढायचं असेल नॉर्मल मोड मध्ये, सो यू हॅव टू प्रेस द रिसेट की. When the microcontroller is in power down mode, the state of all SFR register, SFR stand for special function register. SFR चं meaning काय आहे, स्पेशल फंक्शन रेजिस्टर. मायक्रोकंट्रोलर नेक्स्ट चॅप्टर मध्ये आपण डिस्कस करणार आहे. सो इट हॅज n number of special function register. Special function register. So while the microcontroller is in power down mode, the state of all SFR register and input output port remain unchanged. म्हणजे याची जी स्टेट असेल ना, आयओ पोर्ट्स ऑन असतील तर ऑनच राहतील, ऑफ असतील तर ऑफच राहतील, त्यांची स्टेट चेंज होत नाही. बाय सेटिंग बॅक इनटू द नॉर्मल मोड, द कंटेंट ऑफ SFR रजिस्टर इज लॉस्ट बट द कंटेंट ऑफ इंटरनल रॅम इज सेव्ड. आता जर तुम्ही परत रिसेट केलं म्हणजे काय करतो, तो पूर्ण सिस्टीमला ब्लँक आणतो. ओके, सो वॉट एव्हर द स्पेशल फंक्शन रजिस्टर कंटेंट वॉज देअर दॅट इज गोइंग टू बी लॉस्ट, बट रॅमचे कंटेंट नाही होणार कारण सप्लाय दिलेला आहे. It is still operating at 2 volt supply, so that's why the content of RAM is not going to be erased. Reset signal must be long enough, approximately 10 millisecond, and if you want to come back to the normal mode, तुम्हाला 10 millisecond करता reset signal द्यायचा आहे to enable the stable operation of quartz oscillator. So this is your power down mode. Next is your idle mode. Idle mode मध्ये जायचं असेल तर you can set the idle bit, that is PCON 0.1. PCON 0.0 is equal to 1. So that is going to be set as a idle mode. In idle mode, the microcontroller turns off the greatest power consumer CPU unit, while the peripheral units such as serial port, timer, interrupt system continue operate normally using 6.5 milliampere. Okay, आता इथं बघितलं आपण, in case of power down mode, the system will disconnect everything. Okay, आणि त्याला जे पॉवर कन्झम्पशन आहे ते 40 मायक्रो एम्पियरचं होतं. बट इन केस ऑफ पॉवर डाऊन मोड, आयडल मोड, सो इट इज इन पॉवर डाऊन मोड. अँड इन केस ऑफ आयडल मोड मध्ये काय करतो, इट विल डिस्कनेक्ट सीपीयूचा सप्लाय बंद करतो आणि आयओ पेरिफेरल डिव्हाइसेस आहे, इनपुट आउटपुट आणि पेरिफेरल डिव्हाइसेस आहे, ते नॉर्मली ऑपरेट होतात आणि पॉवर कन्झम्पशन येतं 6.5 मिली एम्पियर. युअर पॉवर कन्झम्पशन विल डिक्रीजेस बट इट इज स्टील 6.5 मिली एम्पियर. Power consumption was there. Okay, then in idle mode, the state of all registers and input outputs does not change. Okay, so याच्यामध्ये काय होतं की जे इनपुट आउटपुटची जे स्टेट आहे किंवा रजिस्टर जे आहेत इंटरनल रजिस्टर, स्पेशल फंक्शन रजिस्टरचे पण कंटेंट चेंज होत नाही, ऍज इट इज जे असतील तेच राहतात त्यामध्ये. In order to exit the idle mode, make the microcontroller operate normally, it is necessary to enable and execute any interrupt or reset. तुम्हाला मायक्रोकंट्रोलरला परत नॉर्मल मोड मध्ये आणण्याकरता कुठल्या तरी इंटरप्टला प्रेस करायचं. सिंपल, तुमचा मोबाईल बरेचदा स्लीप मोड मध्ये जातो, स्क्रीन वगैरे डिस्प्ले बंद होऊन जातो. सो व्हॉट यू आर गोइंग टू डू, वी आर गोइंग टू प्लेस एनी बटन. मग ते पॉवर बटन असेल, व्हॉल्यूम बटन असेल, त्याला फक्त टच केलं किंवा फिंगरप्रिंट सेन्सर असेल, इफ यू आर गोइंग टू टच इट विल कम टू द नॉर्मल मोड. आयडल मोड मधनं कुठे आला तो नॉर्मल मोड. हे ऑब्झर्व दॅट ऑल ऑफ यू आर युझिंग सेलफोन, मोबाईल, लॅपटॉप वगैरे यूज करताय तुम्ही. तुमच्या मोबाईलचा डिस्प्ले बरेचदा बंद होतो. डज इट मीन्स दॅट मोबाईल इज कम्प्लिटली शट डाऊन?
मोबाईलचा स्क्रीन बंद झाला म्हणजे मोबाईल शटडाऊन झालाय का, बंद पडलाय का? No, sir. No, sir. काय करतो आपण, एखादा व्हॉल्यूम बटनला किंवा पॉवर बटन किंवा तुमचं फिंगरप्रिंट सेन्सरला टच केलं, सो अगेन इट विल स्टार्ट, तुमचं ओपन होऊन जातं सिस्टीम वगैरे. सो व्हॉट इज इट इज द पॉवर डाऊन मोड, सॉरी आयडल मोड. आयडल मोड मध्ये जातं म्हणजे काय होतं की व्हॉट यू आर गोइंग टू डू इन केस ऑफ आयडल मोड, यू आर रिड्युसिंग द पॉवर कन्झम्पशन. ओके, मोबाईल इज ऑल्सो गुड एक्झाम्पल ऑफ मायक्रो कंट्रोलर बेस्ड सिस्टीम. ओके, तर त्यामध्ये होतं कसं, येस दिव्या तांबे, काही बोलायचं आहे तुम्हाला? Okay, so when you are going to just use your cell phone. Cell phone काय होतं, बरेचदा तुम्ही 10-15 मिनिटाकरता देर इज सेटिंग ऑल्सो, तुम्ही जर यूज नाही केलात त्याचा स्क्रीन वगैरे बंद होऊन जातं. स्क्रीन बंद झाल्यामुळे काय होतं, द मोस्ट पॉवर इज गोइंग टू बी कन्झ्युम इन द डिस्प्ले. तुमचा सेलफोन आहे, सेलफोन मधलं जवळपास 70% पॉवर कन्झम्पशन डिस्प्लेमध्ये होतं फक्त. जो सेलफोनचा डिस्प्ले आहे ना, दॅट विल कन्झ्युम नियरली 70% पॉवर. सो तुमची सिस्टीम काय करतं, इफ यू आर गोइंग टू जस्ट नॉट युझिंग द डिस्प्ले, इट विल शट डाऊन द डिस्प्ले ऑटोमॅटिकली आफ्टर प्री डिफाईन टाइम. 2-4 सेकंद, 5 सेकंद, 10 सेकंद, 15 सेकंद, 10 मिनिट, 15 मिनिट, तुम्ही जी सेटिंग केलेली असेल त्यानुसार तो काय करतो, डिस्प्ले ऑटोमॅटिकली बंद करतो. म्हणजे मेजर पॉवर कन्झम्पशन काय होतं, कमी होतं. आणि पॉवर कन्झम्पशन कमी झाल्यामुळे तुमचं बॅटरीचा बॅकअप टाइम इन्क्रीज होतो. ओके, अँड इन केस ऑफ युअर सेलफोन देर आर सो मेनी फीचर्स ऑल्सो. ऑफ प्रॉक्झिमिटी सेन्सर, तुम्ही जेव्हा कॉल रिसिव्ह करता तर स्क्रीन ऑटोमॅटिकली 5 ते 10 सेकंदांनी बंद होऊन जातो. हॅव यू ऑब्झर्व दॅट? when you are going to receive Yes, the sir. call, the screen will automatically switch off after 5 to 10 seconds. Okay, why? Because there, when you are going to receive call receive करत आहे, तुम्ही बोललो ते कानाला लावलेलं आहे, तेव्हा तुम्हाला स्क्रीनची गरज नाहीये डिस्प्लेवर काय दिसतंय ते बघायची. सो अननेसेसरी पॉवर इज गोइंग टू बी वेस्टेड इफ द डिस्प्ले इज ऑन. सो देर इज अ प्रॉक्झिमिटी सेन्सर. when it is a capacitive proximity sensor, when the phone comes near the body, human body, at that time it will automatically disconnect the supply of that one. Okay, so screen is going to be disconnected, so screen supply is disconnected and screen is going to be blank. Okay, so this is nothing but to increase the backup time of your battery. Then it is recommended that the first 3 instruction to execute now are NOP instruction. NOP instruction, NOP stand for no operation. Okay, तर तुम्ही आयडियल मोड मधनं जेव्हा बाहेर पडतं, when you are going to say set any interrupt. So in the last session we have discussed interrupt means what is disturbance. ओके, आता मोबाईल बंद आहे, माझा डिस्प्ले वगैरे सर्व बंद आहे. मी काय केलं, कुठली तरी एक बटन प्रेस केलं, बटन प्रेस केल्यानंतर काय होईल की त्याचा डिस्प्ले ऑन होतो. पण मी काही इन्स्ट्रक्शन दिलेलं नाही की मला आता सॉन्ग प्ले करायचंय किंवा कॉल करायचंय. सो सिम्पली वेन आय एम गोइंग टू प्रेस द पर्टिक्युलर बटन, it will execute the instruction. That instruction is what? No operation. You are not supposed to perform any operation, but you are supposed to be busy. So कुठलंच ऑपरेशन परफॉर्म करणे. NOP instruction does not provide you any output. Okay, it is NOP instruction means no operation instruction. It will simply keep the system busy. It will simply keep the processor busy. ओके, प्रोसेसर जो आहे ना, मायक्रो कंट्रोलर बेस्ड सिस्टम कम्प्युटर, यांना कंटिन्युअसली काहीतरी काम पाहिजे. ते दे आर नॉट गोइंग टू बी स्टेडी, they require continuous execution, so they are continuously executing even though you are going to say that they are doing nothing. आता मोबाईल बंद आहे, okay, you are not going to receive any call or you are not going to do anything, still the processor is going to do certain things. It will continuously checking the range and all these things. So they don't perform any operation but provide some time for the microcontroller to stabilize and prevent the undesired changes in the input output ports. So what this NOP instruction will do? NOP instruction, no operation instruction, does not do any operation. It will does not any perform work. It does not perform any work, but it will give certain time to the microcontroller to stabilize. Okay, to just come to the normal and prevent undesired changes in the IO ports. Okay, so this is your two modes, idle mode and power down modes. With this we have completed your chapter number 3. Okay, so we are almost you have completed your chapter number 3. Is it clear? इथं काही अडचण कोणाला लक्षात आला इथपर्यंत सर्व? Is there any problem?